नमस्कार मित्रांनो, मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, गावरान कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय। या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना, तरुणींना, दिव्यांग, विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त झालाय। या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करून दिलाय। म्हणून कित्येक बेरोजगार तरुण, तरुणी, दिव्यांग, विकलांग व्यक्ती या व्यवसायाला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडू इच्छितात। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देखील गावरान कुक्कुटपालन करायचं आहे आणि कुठेतरी या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे। आणि म्हणूनच मित्रांनो, आपण करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडू इच्छितात। आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, आपण गावरान कुक्कुटपालनाची ही सुरुवात या हिवाळ्यापासून करणार आहात। मित्रांनो, एक गोष्ट 100% खात्रीने सांगतो की जर आपण या हिवाळ्यामध्ये गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात केली तर 100% आपल्याला फायदा होणार। कारण 12 महिन्यामध्ये व्यवसायाची सुरुवात करत असताना, 3 ऋतूमध्ये व्यवसायाची सुरुवात करत असताना हिवाळ्यासारखा दुसरा कोणताही ऋतू नाही की जो कोंबड्यांना अत्यंत जास्त मानवतो। अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, जर गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात करायची असेल, या गावरान कुक्कुटपालनाची मुहूर्तमेढ रोवायची असेल तर हिवाळा अत्यंत महत्त्वाचा आहे। मग हिवाळ्यामध्ये तुम्हाला गावरान कुक्कुटपालन करण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक मित्रांनो। या सामील व्हा आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवा। मी तुमच्या पाठीशी आहे, काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही। तर बघा मित्रांनो, हिवाळ्यात सुरुवात करणं फायदेशीर आहे, कायदेशीर आहे, काही अडचण नाही। परंतु प्रत्येक असणारा ऋतू काही ना काहीतरी जोखीम घेऊनच येतो ना हो, की आपण व्यवसाय आणला, घेतला, सुरू केला अशाने नाही जमत हो। तर मग अशा परिस्थितीमध्ये हिवाळ्यामध्ये काय अडचणी असतात का? तर 100% असतात। मग हिवाळ्यामध्ये कशी घ्यावी आपली कोंबड्यांची काळजी? हिवाळ्यामध्ये आपल्या कोंबड्यांचा फार्म कशा पद्धतीने सांभाळावा की ज्यामुळे आपल्याला भविष्यात अजिबात अडचणी भासणार नाहीत आणि आपली कोंबडी, आपला कोंबडा आणि आपले पिल्ल यांचा अजिबात मृत्यू होणार नाही। मग आज बघूयात ना, हिवाळ्यात कशा पद्धतीने घ्यावी कोंबड्यांची काळजी की ज्यामुळे अजिबात आपल्याला अडचण भासणार नाही। म्हणून हिवाळा सुरू होणार आहे, हिवाळा सुरू झाल्यानंतर व्हिडिओ तुमच्या समोर सादर करण्यापेक्षा काय घडू शकते हे तुमच्या समोर मांडणं गरजेचं आहे। कोणत्या चुका तुम्ही कराल, त्या चुका कशा रोखायच्या आणि कशा पद्धतीने समोर जायचं हे माझं काम आहे तुम्हाला सांगणं, माझं कर्तव्य आहे तुमच्यापर्यंत सादर करणं। म्हणून व्हिडिओ घेऊन आलो। त्यामुळे एकच आवर्जून कळकळीची विनंती करतो, मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो, व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, तुमचं नशीब पालटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा। आवडला तर नक्की लाईक तर कराच, पण सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला। आता राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं, तर प्रत्येक सामान्य कास्तकार बांधवाला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो। बघा मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत अहो आपलंच मानणार। मग आपण खरंच मला आपलं मानलंय का? घरातील सदस्य मानलंय का? जर असेल ना तर एक सबस्क्राईब तर या ठिकाणी करून घ्या, ज्यामुळे तुम्हाला व्हिडिओज नियमित मिळत राहतील। आता सबस्क्राईब कसं करायचं? फार सोपा प्रश्न मित्रांनो। यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या, तिथं आल्यानंतर लाल रंगाचं सबस्क्राईबचं म्हणा किंवा मराठीतील सदस्यत्वाचं ऑप्शन दिसेल, त्याला टच करा। त्याचा रंग बदलून बाजूला एक घंटी येईल बघा, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, गावरान कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे, होता आणि भविष्यात असणार आहे। याबद्दल 100% ना काल दुमत होतं, ना आज दुमत आहे, ना भविष्याबाबतीत काही प्रश्नचिन्ह, अजिबात चिंता बाळगण्याची आवश्यकता नाही।
मग अशा परिस्थितीमध्ये गावरान कुक्कुटपालन हा जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय असेल आणि या व्यवसायातून आम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल आणि करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाला आम्ही या हिवाळ्यापासून निवडत असू तर काय आमचं चुकतंय का? अहो, आपलं अजिबात चुकत नाही, पण चुकू शकतंय हे पण तेवढंच महत्वाचं आहे. कारण काय की हिवाळ्यामध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्याची थोडीफार तुम्ही काळजी घेतली ना तर तुम्ही या हिवाळ्यामध्ये आपलं एकही कोंबडी, आपला एकही कोंबडा आणि पिल्लू दगावू देणार नाही, म्हणजे ते 100% वाचणार. मग हिवाळ्याचं जोखीम काय, जोखीम व्यवस्थापन कसं करायचं सगळं समजावून सांगणार आहे. त्यामुळे एकच विनंती करतो की व्हिडिओ समाप्तीपर्यंत आवर्जून या ठिकाणी पहा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्यापैकी बरेच कुक्कुटपालक बांधव आहेत की ज्यांना या व्यवसायामधलं त्या ठिकाणी काहीही माहिती नाही. माहिती नसणं हे चुकीचं नाहीये, पण माहिती असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. लहानपणी तुम्हाला आठवत असेल आपल्याला चालता येत नव्हतं तेव्हा आपण काय करत होतो की आपल्या आईबाबांचे हात पकडायचे किंवा त्या ठिकाणी बोटाला पकडायचं आणि आपली एक धडपड असायची चालण्यासाठी. तर ही धडपड चालण्यासाठी नसती, ही धडपड पुढे पडण्यासाठी असती, प्रगती करण्यासाठी असते. आणि कुठंतरी तुम्हाला हीच धडपड गावरान कुक्कुटपालनाबाबतीत वाटत आहे. जबरदस्त आहे, खूप तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही मला प्रश्न काय विचारलाय की सर आम्हाला कुणाचं बोट पकडाव हेच कळत नाही. आजच्या या फसवाफसवीच्या दुनियेमध्ये प्रत्येकजण पैशाची मारामारी करते, प्रत्येकजण प्रशिक्षण द्यायला तयार आहे, पण यथार्थ प्रशिक्षण कोणी द्यायला तयार नाही. मग तुम्हीच का देत नाहीत? मित्रांनो, प्रश्न रास्ते. आणि तुम्हाला माहिती नसेल तर आपण प्रशिक्षण चालू केलेले मित्रांनो, आपली ट्रेनिंग चालू आहे. पण एक सांगतो, 2-3 दिवसामध्ये तुम्हाला कोणी म्हणत असेल की गावरान कुक्कुटपालनाची ट्रेनिंग कंप्लीट होते, हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे मित्रांनो. फक्त आपण वरवर पेंट केला तर मूर्ती सजते अशानं जमत नाही. जोपर्यंत तुम्हाला डीप नॉलेज होणार नाही तोपर्यंत तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. बघा, पटलं तर माझ्यासोबत या, नाही पटलं तर सोडून द्या, पण जे आहे ते आहे, जे खरं आहे ते खरं आहे, जे सत्य आहे ते सत्य आहे, ते कधी बदलणार नाही. तर यानुसार मित्रांनो, आता माझ्यासोबत जोडलं कसं जायचंय तर तुम्हाला दुपारी 3 ते 8च्या दरम्यान संपर्क क्रमांक 84 21 82 62 62 वर कॉल करायचा आहे. तिथं लखन लाड सर आमचे छोटे बंधू फोन उचलतील, तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करतील की आमचं रायझिंग स्टार परभणी म्हणजे आपलं रायझिंग स्टार परभणी उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला कशी मदत करणार. त्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी पटल्या, तुम्हाला बरं वाटलं तर तुम्ही अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये येऊ शकता. दर रविवारी 7 ते 9 ट्रेनिंग असते, म्हणजे लेक्चर असते, वेदर बुलेटिन आणि प्रश्न उत्तर असतात जे मी स्वतः कंडक्ट करतो म्हणजे घेतो. आणि इतर दिवशी दुपारी 3 ते 8च्या दरम्यान स्वतः लखन सर जातीनं तुमच्या प्रश्नाची उत्तरं देतात. म्हणजे तुमच्या सोबत आमचं कनेक्ट कधी तुटणार नाही मित्रांनो. जशी प्रश्न तुम्हाला पडतील तशी प्रश्नांची सरबत्ती तुम्ही आमच्यावरती करू शकता. त्या पद्धतीनं तुम्हाला वेळोवेळी उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. हे उत्तर असणार नाही तर हा प्रयत्न असेल तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी मदत करण्याचा एक छोटासा खारीचा वाटा उचलणारा प्रयत्न. तर इच्छा असेल मित्रांनो, आमच्यावर विश्वास असेल, तुमच्या उदय सरांवर विश्वास असेल तर मित्रांनो, अशी संधी परत परत मिळत नाही. ते म्हणतात ना, मौका भी है दस्तूर है तो किस बात की चिंता आप कर रहे हो. उसके अनुसार जर इथं बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी हिवाळा पण आहे, गावरान कोंबडी पण आहे आणि मार्गदर्शन करणारा पण आहे. त्यामुळे जास्त विचार करू नका. तात्काळ 84 21 82 62 62 वर कॉल करा आणि इच्छा असली आपली तर तात्काळ जॉईन होऊन जा मित्रांनो. अशी संधी परत परत मिळत नाही. तर हे झालं मित्रांनो जॉईनिंग रजिस्ट्रेशन. 84 21 82 62 62 वर आपण दुपारी 3 ते 8च्या दरम्यान कॉल करून रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतात. आता राहिला प्रश्न हिवाळ्यात काळजी कशी घ्यायची ते समजावून सांगतो. तर बघा मित्रांनो, हिवाळा म्हणजे काय, किंवा सगळीकडे थंडी पसरलेली आहे, थंडी वाजायली, हिव वाजायले. आता आपण माणसं आहेत म्हणून गोदडे गिदडे पांघरून मांघरून घोंगडी घेऊन झोपी जातो. पण आता मला सांगा, कोंबडी घोंगडं ओढू शकते का हो? कोंबडी स्वेटर घालू शकते का? आपण घालू तिला बळजबरी, पण जमत नाही हो. तसं काही म्हणले ना, आपल्याकडे 1000-1500 कोंबड्या होतील, पिल्लं होतील, तेवढे सुटर काय रोज शिवत बसायचं का, असा प्रश्न उद्भवू शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं का, निसर्गाला म्हणून टाकावं की बाबा हिवाळाच थांबव. अशानं जमत नाही, कारण निसर्ग थांबवणार नाही. मग आपण लांबवून चालणार नाही. कोंबडी हा मुका पक्षी आहे, त्याचं संरक्षण करणं आपली जबाबदारी आहे, कारण उद्या नफा सुद्धा आपल्यालाच होणार आहे ना. मग कशी काळजी घ्यायची? जर तुम्ही उपाययोजना नाही केल्यानंतर कोंबडी दगावणार, तिला कोल्ड स्ट्रोक येणार, ती आखडून मरून जाणार. मग तुम्हाला सांगतो, या महत्वाच्या 3 गोष्टीची काळजी घ्यावी लागेल. जर या 3 गोष्टीची काळजी घेतली ना मित्रांनो, 100% आपल्या फार्मचा मॉर्टिलिटी रेट आपण शून्यावरती या ठिकाणी आणल्याशिवाय मागे हटणार नाहीत.
यानुसार कसं मित्रांनो, आपला जो शेड आहे ना मित्रांनो, त्याच्या साईडला बाहेरून जायचं मित्रांनो. आता तुम्हाला माहिती आहे वातावरण थंड आहे आणि थंड वातावरणामध्ये कोंबडी असा पक्षी आहे की बाहेरचं तापमान वाढलं की तिच्या शरीरातलं वाढते, बाहेरचं तापमान कमी झालं की तिच्या शरीरातलं कमी होते. मग तिच्या शरीरात बदल करायचा तेव्हा करू. त्याच्या पूर्वी आपल्याला काय करावं लागेल, बाहेरील साईडनं व्हेंटिलेशनसाठी थोडी वरची जागा सोडून तिथे एक आडवा पाईप टाकायचा, त्याच्यामध्ये ताडपत्री लावून टाकायची, म्हणजे जे डायरेक्ट वारं येणार आहे ना त्याची काहीच बाधा आपल्या कोंबड्यांना इथं अजिबात होणार नाही. आणि डायरेक्ट त्या येणाऱ्या थंड हवेपासून आपल्या कोंबड्याचं संरक्षण झालं की तिथंच 50 ते 70% आपलं काम आटोपू शकते. म्हणून मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो, ही गोष्ट करा. बाहेरून डायरेक्ट येणाऱ्या थंड वाऱ्याला आपल्या कोंबडीपर्यंत पोहोचू देऊ नका. त्यासाठी ताडपत्रीचा वापर करा. ताडपत्री जर महाग वाटत असेल तर मित्रांनो चवाळ्याचा वापर करा. काय वापरायचं ते वापरा, पण 100% वापर करा. कारण थंडी जास्त वाढली तर आपला पक्षी त्या ठिकाणी अखडून कोल्ड स्ट्रोक येऊन एक्सपायर मात्र होऊ शकतो. हे झालं पहिलं मित्रांनो. त्यानंतर आतल्या रचनेचा विचार करा की आतमध्ये गरमी असायला पाहिजे. आता गरमी कशाने येईल, तर गरमी आणण्यासाठी लाईटचा वापर करावा लागेल. म्हणजे आपल्याकडे वीज उपलब्ध असेल तिथं इलेक्ट्रिसिटी, तर तुम्ही तिथं लाईटची संख्या वाढवा. टेम्परेचर डिसेंबर जानेवारीमध्ये खूप डाऊन होते, त्यावेळेस लाईटची संख्या वाढवून द्या. आपल्या कोंबड्याला बरं वाटते त्या पद्धतीनं लाईटची सिस्टीम त्या ठिकाणी करून घ्या. शेडमध्ये आणखी लाईटची सिस्टीम नसेल केली तर तात्काळ बसवून घ्या. मित्रांनो फार महत्त्वाचं हे बरं का, या चुका पुन्हा पुन्हा व्हायला नको. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही जण म्हणतील सर आमच्याकडे लाईटच नाही आमच्या शेडमध्ये, मग आम्ही काय करावं. बघा, तुमच्याकडे लाईट नसेल, लाईट बसवून घ्या. आणि तुमच्याकडे लाईट बसवणं सुद्धा शक्य नसेल तर मग काय करावं, हा सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी आपल्या मनातील असणारा प्रश्न आहे. याचंही उत्तर सांगतो. या ठिकाणी काय करायचं, मग छोटी मोठी शेकोटी आतमधल्या साईडला करायचं आणि त्या ठिकाणी आपला फार्म आतून गरम कसा राहील याची व्यवस्था करायची. आता ही कशी करायची, तुम्ही सगळे हुशार आहेत, तुम्हाला माहित आहे, त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. असा उपाय करा, एक तर लाईट नाही तर आतल्या साईडने शेकोटी करणं गरजेचं आहे. सध्या तापमान कमी आहे, डिसेंबर जानेवारीत खूप वाढते. जर उपाययोजना नाही केली तर कोंबड्यांवरती याचा मोठा दुष्परिणाम 100% होऊ शकतो. 2 झाले. तिसऱ्या गोष्टीचा जर विचार केला ना मित्रांनो, तर तिसरी गोष्ट पण तेवढीच ताकदीची आहे, तेवढीच महत्त्वाची आहे बरं का. बरं, तिसरी गोष्ट कोणती मग आता तिसरी गोष्ट आहे मित्रांनो धानाची तूस. आपल्याकडे लहान बाळं असतात बघा, ते वर्षाची 2 वर्षाची होईपर्यंत आपण काय करतो, त्यांना डायपर घालत असतो, म्हणजे पॅम्परचा वापर करतो. कशामुळं, की बाबा त्यांनी काही केलं, सूशी केली तर ती डायरेक्टली खाली येऊ नये आणि ती ऑब्झर्व करून घ्या. म्हणजे ॲब्झॉर्व म्हणजे काय, ती शोषून घेतल्या जाते. याचं बाळालाही बाधा होत नसते आणि त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा ऐनवेळी आपली गोची होण्याची शक्यता नसते. मग असंच तुम्हाला इथं करायचे, पण भिन्न पद्धतीनं. इथं काय मी म्हणत नाही आपल्या कोंबडीला डायपर घालत बसा. मी काय म्हणालो की इथं त्यांच्या खाली आपल्याला जी तूस वापरायची ती धानाची असायला पाहिजे. हे त्यांचं डायपर आहे. धानाची तूस काय करते, त्यांच्या वाटे पडलेलं पाणी आहे, विष्ठा आहे, ते सगळं जे ओलसरपण आहे त्याला शोषून घेते ना, आपला फार्म कोरडा ठेवते. हिवाळ्यामध्ये फार्म कोरडा असणं गरजेचं आहे. फार्म कोरडा नसेल, ओलसर असेल तर काय होते, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरस वगैरे मोठे होतात. आता हे मोठे झाले की आपल्या कोंबड्यांवर अटॅक करतात, कोंबड्यांना आजारी पाडतात. आणि मला सांगा, इथूनच सुरुवात होते आपल्या फार्ममध्ये आजार येण्याची. म्हणून धानाच्या तुशीचा वापर आपण या ठिकाणी 100% करायला पाहिजे. काही जण म्हणतील सर गव्हाचं तूस वापरू का, सर सोयाबीनचं आमच्याकडे काढं पडले ते वापरू का, सर मुगाची वापरू का, उडदाची. बघा, काही पण करायला काही पण करू शकतो आपण. पण मला सांगा, सुती कपडा आपण डायपर म्हणून लहान बाळाला बांधल्यावर काय होईल, ते डायरेक्ट सू केली की खाली येऊन जाईल. त्याच पद्धतीने मित्रांनो, की आपण इतर प्रकारचं फक्त त्या ठिकाणी जर करायचा वापर म्हटला तर एवढा काही इफेक्ट होणार नाही. तेवढं तुम्ही जे आहे ते रोग तर येणार 100%. मग धानाच्या तुशीचाच वापर करा, ज्यामुळे मित्रांनो तुम्हाला बॅक्टेरिया, व्हायरल इन्फेक्शनपासून आपल्या कोंबडीला 100% सुरक्षित, संरक्षित या ठिकाणी करता येऊ शकेल. तर या 3 गोष्टी सोबत मित्रांनो, हिवाळ्यामध्ये थंड वातावरण आहे तर आहार कोरडा द्या. आणि सोबत मित्रांनो गुळ पाणी, तुळशीचं पाणी, अद्रक पाणी, लसूण आणि वाया जाणारे माशांचे खाद्य की ज्याच्यामध्ये गरमी आहे, या पदार्थांचा वापर करा. त्यांचा खूप जबरदस्त या ठिकाणी फायदा होत असतो. या पद्धतीनं जर आपण काम केलं तर मला वाटते या हिवाळ्यामध्ये आपल्या फार्मवर कोंबडा पिल्लं दगावण्याचं प्रमाण 0% होईल. आणि तुम्हाला माहिती आहे, सर सलामत तो पगडी 50 आणि मुर्गी सलामत तो फार्म 50 म्हणून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे ना, तर या चुका या हिवाळ्यात अजिबात नको. आणि चुकीला माफी नाही याचा अर्थ उदय सर तुम्हाला शिक्षा देणार नाहीत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जगातील सर्वात मोठी शिक्षा कोणती आहे, तर आपण आपल्या नजरेमध्ये उतरणं. ज्या वेळेस तुम्हाला सांगितलं की हे करा, हे करू नका,
आणि तरी देखील तुम्ही ती जर चूक केली तर तुम्ही तुमच्या नजरेत आरशासमोर डोळे घालून त्या ठिकाणी बघू शकत नाहीत आणि डोळ्यात डोळे घालून जर आरशासमोर तुम्ही उभे राहू शकत नसाल तर तुमचं नुकसान अटळ तुमचं नुकसान होणार। पण अशी वेळ येऊच नये, तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करताना अडचण येऊच नये। त्यामुळे मित्रांनो आग्रहपूर्वक फार महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे की जो तुमचं नशीब आता पालटल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे 100% नशीब तुमचं पालटणार ही गोष्ट 100% खरी आहे, पण नशीब पालटणं कोणाच्या हातात आहे? तुमच्या हातात आहे। त्यामुळे या ठिकाणी विनंती करतो की या चुका तुम्ही करू नका। नशीब पालटल्याशिवाय राहणार नाही म्हणजे काय? तुमचं नशीब आता बदलायला तयार आहे, पण तुमची इच्छा असेल तर। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला माझं मार्गदर्शन पाहिजे, प्रशिक्षण पाहिजे, सगळं पाहिजे, मी पण द्यायला तयार आहे। मग हे प्रशिक्षण वगैरे प्राप्त करण्यासाठी अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही माझ्यासोबत जॉईन होऊ शकतात। जॉईन होण्याची पद्धत काय? दुपारी 3 ते 8च्या दरम्यान 84 21 82 62 62 वर कॉल करा, लखन सर फोन उचलतील, रजिस्ट्रेशन करून घ्या। आणि बघा मित्रांनो 500 रुपयावरती तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा या ठिकाणी मार्ग होत आहे मोकळा। विचार करा, पटलं तुम्ही जॉईन होऊ शकतात, नाही पटलं सोडून देऊ शकतात, कुणावरही कधीही कसल्याही प्रकारची बळजबरी नाही। तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हिवाळ्यासाठी कुक्कुटपालनासाठी मनापासून खूप 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 बेस्ट ऑफ लक आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। या व्यवसायामध्ये मी तुम्हाला मदत करायला 100% तयार आहे। आणि सोबतच मित्रांनो आपण आपला जिल्हा आपली मार्केट या दृष्टीने तुम्हाला समोरची सोय व्हावी म्हणून 36 जिल्ह्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत। आपण ज्या जिल्ह्यातील असाल आपण व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर या ठिकाणी काय करा, नाव आणि पत्ता टाईप करून पाठवा, नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या। तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। या व्हिडिओबद्दल किंवा इतर व्हिडिओबद्दल कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असतील तर माझ्यापर्यंत पाठवण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून पाठवा। येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी प्रामाणिक माहिती देण्याचा प्रयत्न करतच राहील। तर मित्रांनो या व्हिडिओला तुम्ही आवडला असेल तर नक्की लाईक करा, सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। आता शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला। राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर एकच काम करा की या ठिकाणी आपल्या सर्वांना पहिल्यांदा हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो, कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपलंच मानत राहणार। जर आपण देखील मला आपलं आणि कुठेतरी घरातील सदस्य मानत असाल तर तुम्ही देखील सबस्क्राईब करून घ्या। यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।